आफ्टरनून सर लाईव्ह आहे. लाईव्ह आहे. लाईव्ह परत केलेलं आहे का कंटिन्यू होईल एकच? नाही, नवीन लिंक आहे. नवीन केलेलं आहे ना लिंक. ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके, काय चालू होतं रे आपल्या लास्ट लेक्चरला? लास्ट लेक्चर आठवतंय का? पहा, आयोनिक सॉलिड्स पाहत होतो आपण, बरोबर की नाही? आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं NaCl क्रिस्टल. ठीक आहे, NaCl चे क्रिस्टल कसे तयार होते? फॉर एक्झाम्पल NaCl. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण? त्याच्यामध्ये सोडियम पहिल्यांदा दोन एलिमेंट्स एकत्र येत आहेत. एक असेल सोडियम, दुसरा असेल क्लोरीन. तर सोडियम पहिल्यांदा सोडियमचा कॅटायन बनवतो, क्लोरीन त्याचा ऍनायन बनवतो. हे कॅटायन आणि ऍनायन एकत्र येतात. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात गॅसियस फेज मध्ये. ज्यावेळी याचं सॉलिडिफिकेशन होतं, यालाच आपण म्हणतो क्रिस्टलायझेशन होतं. क्रिस्टलायझेशन होत असताना काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. त्या अमाऊंट ऑफ एनर्जीला आपण काय म्हणत असतो? लॅटिस एन्थाल्पी. त्याला आपण काय म्हणणार? लॅटिस एन्थाल्पी. मग लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. और याच्या अपोजिट वेने आपण सांगू शकतो की जो कंपाऊंड तयार झालेला आहे, हा कंपाऊंड तयार होताना जेवढी एनर्जी रिलीज झालेली असेल तेवढीच एनर्जी आपल्याला याला द्यावी लागणार आहे. कधी? या कंपाऊंडला ब्रेक करताना. या कंपाऊंडला याच्या इंडिव्हिज्युअल आयन्स मध्ये, गॅसियस फेज मध्ये असतात हे आयन्स, याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तेवढीच सेम अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला काय करायला लागते? प्रोव्हाइड करायला लागते, द्यायला लागते. इट मीन्स सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ती एनर्जी ऍब्सॉर्ब होते. त्या अमाऊंट ऑफ एनर्जीला पण आपण ती सेम असते. ही निगेटिव्ह जर असेल तर ही पॉझिटिव्ह असणार आहे, पण अमाऊंट मॅग्निट्यूड सेम असणार आहे. त्या अमाऊंट ऑफ एनर्जीला आपण काय म्हणतो? लॅटिस एन्थाल्पी. आणि ही एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली जाते फॉर 1 मोल. एका मॉलिक्यूल साठी किंवा एका ऍटम साठी लिहू शकतोय आपण बोर्डवरती, बट एक्सपेरिमेंटली इट इज नॉट पॉसिबल टू टेक अ सिंगल मॉलिक्यूल, सिंगल ऍटम और सिंगल आयन. हे घेऊ शकत नाही आपण लॅबोरेटरीमध्ये. त्यामुळं ग्रोस मध्ये हे कॅल्क्युलेशन केली जातं. आणि 1 मोल साठी एकदा जर का तुम्हाला अमाऊंट कळली एनर्जीची, तर तुम्ही 1 मॉलिक्यूल साठी पण ती काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. बिकॉज यू नो, अकॉर्डिंग टू अवोगॅड्रोज लॉ किंवा अवोगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स असतात 1 मोल मध्ये. त्याने जर तुम्ही डिवाइड केलं तर 1 मॉलिक्यूल साठी किंवा 1 ऍटम साठी किंवा 1 पार्टिकल साठी तुम्हाला काय भेटणार आहे? ती एनर्जी भेटणार आहे. मग पहिल्यांदा सोडियम कसा कन्वर्ट होईल? त्याच्या कॅटायन मध्ये हा एक इलेक्ट्रॉन रिलीज करेल. सोडियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन रिलीज करतो आणि Na+ बनतो. हे होत असतं गॅसियस स्टेट. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉन असा तरी निघून जाणार नाही, आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन असा तरी निघून जाणार नाही. मग मी काय सांगितलं होतं तुम्हाला? कन्सेप्ट काय सांगितली होती? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड to remove outermost electron from its orbit. This amount of energy is known as ionization enthalpy or ionization energy, because आयन तयार होण्याची प्रोसेस आयोनायझेशन प्रोसेस, म्हणून आयोनायझेशन एनर्जी. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन काढून टाकताय, आयन तयार करताय. इट मीन्स इट इज आयोनायझेशन प्रोसेस. आणि ह्या आयोनायझेशन प्रोसेसला द्यावी लागणारी एनर्जी, रिक्वायर्ड असणारी एनर्जी, याला आपण काय म्हणत असतो? आयोनायझेशन एन्थाल्पी. तर या केसमध्ये ही आयोनायझेशन एन्थाल्पी आपण कशाने डिनोट करतो? डेल्टा एच ने आपण एन्थाल्पी डिनोट करत असतो. पण ही आयोनायझेशन प्रोसेस साठी आहे, ही एनर्जी यूज केलेली आहे आयोनायझेशन प्रोसेस साठी. म्हणून इथं डेल्टाच्या सबस्क्रिप्टला आपण स्मॉल आय ने रिप्रेझेंट करतो, डेल्टा एच. या केसमध्ये सोडियम कॅटायन बनत असताना द्यावी लागणारी किंवा ऍब्सॉर्ब केली जाणारी जी एनर्जी आहे ती आहे 495.8 किलोजूल. 495.8 किलोजूल एका मोल साठी. इट मीन्स किलोजूल पर मोल. राईट डाऊन दिस. किलोजूल पर मोल. देन क्लोरीन. ठीक आहे, क्लोरीन काय करेल? 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल फ्रॉम सोडियम आणि हा बनवेल याचा क्लोराइड आयन इन गॅसियस स्टेट. आता इथं काय होईल? इथं रिव्हर्स प्रोसेस होते. इथं इलेक्ट्रॉन तुम्ही बाहेरून ऍड करताय. इलेक्ट्रॉनला तुम्ही काय करताय? बाहेरून ऍड करताय त्याच्या ऑर्बिटमध्ये.
जर तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करताय तर ह्याची अपोजिट प्रोसेस होईल. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला एनर्जी द्यावी लागते. मी सांगितलं जो इलेक्ट्रॉन इन्फिनिटी डिस्टन्सला आहे, जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून इन्फिनिटी डिस्टन्सला आहे, म्हणजे तो फ्री आहे, तो या न्यूक्लियसच्या अट्रॅक्शन मध्ये नाहीये, त्याच्यावरती न्यूक्लियसचा अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट होत नाहीये, तो खूप दूर आहे, त्याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. आणि फ्री इलेक्ट्रॉनची एनर्जी ही नेहमी जास्त असते कोणत्याही ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन पेक्षा, नेहमी जास्त असते. मग जास्त एनर्जी पासून कमी एनर्जीकडे चाललाय हा, मॅक्झिमम एनर्जी पासून मिनिमम एनर्जीकडे चाललाय हा, म्हणजे काही अमाऊंट ऑफ एनर्जी इथून इथं जाताना हायर एनर्जी लेवल पासून लोअर एनर्जी लेवल पर्यंत जर याला यायचं असेल तर एवढा एनर्जी गॅप जो आहे, हा एनर्जी एवढी काय करावी लागेल, याला हीटच्या फॉर्म मध्ये किंवा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये इमिट करावी लागेल. म्हणून गेन ऑफ इलेक्ट्रॉन always associated, gain of electron always associated with release of energy. It is always associated with release of energy. आणि ही जी एनर्जी रिलीज होते याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी EG ने दाखवतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, मग डेल्टाच्या सबस्क्रिप्टला आपण काय लिहू शकतो, स्मॉल e अँड स्मॉल g. डेल्टा H म्हणजे एन्थाल्पी, EG आहे, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. या केसमध्ये एनर्जी रिलीज होते म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, अमाऊंट आहे, ही निगेटिव्ह असणार आहे. आणि ही आहे 348.7, निगेटिव्ह 348.7 किलो जूल. अगेन दिस इज फॉर 1 मोल. राईट डाऊन दिस ऑल्सो. कळतंय का हे? ऐश्वर्या, आर्यन, गौरंगी, ऋषिकेश, केदार, कीर्ती, रिप्लाय मी. लक्षात येतात ह्या गोष्टी? येस सर. सोप्पा आहे, सोप्पा आहे. तुम्ही जेवढं समजून घेताय, मला जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या सोप्या लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगतोय, का तर समजणं गरजेचं आहे. एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात येईल. आता एमसीक्यू सॉल्व्ह करताना अंडरस्टँडिंग का गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता हे दोन काय होतील, हे दोन एकत्र येतील, Na+ जो की गॅसियस स्टेट मध्ये आहे, आणि क्लोरीन मायनस जो की अगेन गॅसियस स्टेट मध्ये आहे. हे दोन्ही एकत्र येतील, हे दोन्ही एकत्र येतील पहिल्यांदा, म्हणजे क्लोज टू इच अदर, हे फक्त जवळ येणार आहे. ओके, हे ज्यावेळी कंबाईन होईल त्यावेळी NaCl बनेल, पण याचा फॉर्म अजून गॅसियस आहे, याचा फॉर्म अजून काय आहे, गॅसियस आहे. हे पण रिलेटेड असतं, म्हणजे हे कंपाऊंड अनस्टेबल होते, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे मोर स्टेबल कंपाऊंड मध्ये याचं काय झालंय, कन्व्हर्जन झालंय. आणि जर लेस स्टेबल पासून मोर स्टेबल कडे कन्व्हर्जन होतं तर अगेन दिस इज असोसिएटेड विथ द एनर्जी. हायर एनर्जी पासून लोअर एनर्जी कडे जर याचं कन्व्हर्जन होतंय, इट मीन्स इट इज रिलेटेड टू द रिलीज ऑफ एनर्जी. याची एनर्जी जास्त आहे म्हणजे स्टॅबिलिटी कमी आहे, याची स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणून तर इकडे कन्व्हर्जन झालंय, स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणून इकडे रिएक्शन फॉरवर्ड झालेली आहे. स्टॅबिलिटी जास्त आहे याचं मिनिंग आहे याची एनर्जी कमी आहे, याची एनर्जी जास्त आहे, जास्त पासून कमी घेताना परत काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होईल, आणि ही अमाऊंट ऑफ एनर्जी काय असेल, प्लस 147.7 किलो जूल पर मोल. पर मोल म्हणजेच काय, प्लस याचं मिनिंग आहे ही एनर्जी रिलीज झालेली आहे. म्हणजे या टर्म मध्ये, या एन्थाल्पीच्या टर्म मध्ये जर तुम्ही लिहिता याला, तर याची व्हॅल्यू काय असणार आहे, याची व्हॅल्यू असणार आहे मायनस. ओके, अशा काही स्टेप्स असतात. पण ज्यावेळी या गॅसियस प्रोडक्टचं कन्व्हर्जन सॉलिडिफिकेशन होतं, NaCl गॅस फेज मधून क्रिस्टलाइज होतो, क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे, लॅटिस बनतो, इथं क्रिस्टल लॅटिस बनतो, त्यावेळी NaCl सॉलिड फेज मध्ये येतो. आणि ही रिएक्शन, दिस रिएक्शन ऑलवेज असोसिएटेड विथ द लार्ज अमाऊंट ऑफ रिलीज ऑफ एनर्जी. आणि ही एनर्जी असते लॅटिस एनर्जी 788 किलो जूल पर मोल, जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, मायनस 788 किलो जूल पर मोल. दिस इज कॉल्ड ॲज. आणि जी ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे पहा, जी ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे त्याच्यापेक्षा इमिट केलेली एनर्जी जास्त आहे. ज्यावेळी तुम्ही कंपॅरिझन करता ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी आणि इमिट केलेली एनर्जी, तर इमिट केलेली एनर्जी किंवा रिलीज केलेली एनर्जी ही जास्त असणार आहे. याचंच मिनिंग आहे एनर्जी जास्त आहे म्हणजे लेस स्टेबल पासून मोर स्टेबल कडे, लेस स्टेबल पासून मोर स्टेबल कडे, किंवा हाय एनर्जी पासून लो एनर्जी असणाऱ्या कंपाऊंड कडे याचं काय झालेलं आहे, कन्व्हर्जन झालेलं आहे. तरच ही रिएक्शन फॉरवर्ड डिरेक्शन काय आहे, पॉसिबल आहे. ओके, म्हणजे जेवढी एनर्जी रिलीज होते, आता तुम्ही या NaCl चं कन्व्हर्जन जर तुम्ही Na+ आणि Cl- गॅसियस फॉर्म मध्ये करताय, याचं मिनिंग आहे तुम्ही या क्रिस्टल लॅटिसला ब्रेक करताय, क्रिस्टल लॅटिसला ब्रेक करताय. तर क्रिस्टल लॅटिस बनताना जेवढी एनर्जी रिलीज झाली
तेवढी एनर्जी दिल्यानंतर हे परत ओरिजिनल पोझिशनला जाणार आहेत Na प्लस गॅसियस Cl मायनस गॅसियस, म्हणजे हे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक an ionic compound into its gaseous components, an ionic compound into its gaseous components for 1 mole. That amount of energy is known as लॅटिस एन्थाल्पी. याला पण आपण काय म्हणणार, लॅटिस एन्थाल्पी. बनत असताना रिलीज झालेली एनर्जी सेम असते लॅटिस एन्थाल्पी, पण ही जी एनर्जी तुम्ही देता ही पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे 788 किलो जूल पर मोल, आणि ही निगेटिव्ह म्हणजे ही काय झालेली आहे इथं रिलीज झालेली आहे. ओके, मग आपण जी लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू लिहित असतो ते पॉझिटिव्ह लिहित असतो. तर आपण डेफिनेशन पाहिले कालच्या लेक्चरला. डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं, द एनर्जी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली सेपरेट 1 mole of solid ionic compound into its gaseous components. मग या केस मध्ये आपण असं म्हणू शकतो 788 किलो पर मोल is the energy required for complete separation of gaseous components of NaCl, 1 mole of NaCl. ओके, मग ही आहे याची लॅटिस एन्थाल्पी. ओके, लिहिले का हे तुम्ही? Have you written this? Reply me. सर 1 मिनिट. Okay. Tejas, are you newly joined? Tejas, reply me. फर्स्ट लेक्चर आहे का? झालं? यस, रिप्लाय मी. आता पहा, जसे लॅटिस एन्थाल्पी NaCl ची पाहिली तशी वेगवेगळ्या कंपाऊंडची आपल्याला काही दिलेले आहे बुक मध्ये. सो मेक 2 कॉलम्स. फर्स्ट इज कंपाऊंड and second is lattice enthalpy in kilojoule per mole. Lattice enthalpy चं युनिट असेल. फर्स्ट कंपाऊंड इज LiCl, लिथियम क्लोराइड. याला 1 मोल कंपाऊंड ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी आहे 853 किलोजूल पर मोल. प्रत्येक ठिकाणी युनिट लिहित नाही मी, एकदाच लिहिलेलं आहे वरती. NaCl ची माहिती आहे, आताच एक्झाम्पल आपण घेतलेलं NaCl 788 किलोजूल पर मोल. टेक डाउन दिस. BeF2, बेरिलियम डायफ्लोराइड, बेरिलियम डाय फॉर 2 फ्लोरीन, डायफ्लोराइड 3020 kilojule per mole. For calcium chloride 2258 kilojule per mole. And for aluminium trichloride AlCl3, it is 5492 kilojoule per mole. So these are some examples. हे इम्पॉर्टंट आहे आता तुमच्यासाठी इथून पुढचा पार्ट. MCQ साठी कॅटायन किंवा एनायन जर चेंज केले तर लॅटिस एन्थाल्पी मध्ये काय चेंज होतं? ओके, आता इथे पाहू शकतो आपण लिथियम क्लोराइड आहे, सोडियम क्लोराइड आहे. एनायन सेम आहे, कॅटायन बदलला, एनर्जी मध्ये काहीतरी डिफरन्स आला. काय डिफरन्स आला एनर्जी मध्ये? सोडियम आणि लिथियम मध्ये काय फरक आहे? लिथियम पण असतो सिंगल पॉझिटिव्ह, सोडियम पण असतो सिंगल पॉझिटिव्ह. चार्ज मध्ये तर फरक नाहीये, याच्या चार्ज सेम आहे. अजून काय फरक असू शकतो? लिथियमचा ऍटम छोटा आहे, सोडियमचा ऍटम लिथियम पेक्षा मोठा आहे का, तर याचा ऍटॉमिक नंबर 3 आहे, याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. जनरल कन्सिडरेशन आहे हे. लिथियम पेक्षा सोडियम मोठा आहे आणि सोडियम मोठा असल्यामुळे याची एनर्जी उलट काय झालेली आहे, लॅटिस एन्थाल्पी याची कमी झालेली आहे. पण छोट्या कॅटायनची एन्थाल्पी काय आहे इथं
जास्त आहे. जर तुम्ही या दोन केस कम्पेअर केल्या, ठीक आहे, आता या दोन्हीचं कंपॅरिझन केलं आपण. जर तुम्ही NaCl आणि कॅल्शियम क्लोराईडचं जर कंपॅरिझन करताय तर तुमच्या असं लक्षात येईल की कॅल्शियम क्लोराईडची लॅटिस एन्थाल्पी खूप जास्त आहे कुणापेक्षा NaClच्या एन्थाल्पी पेक्षा. तर तुम्ही इथं असं म्हणू शकता कॅल्शियम वरती डबल पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोन क्लोरीन त्याला काय झाले, दोन क्लोरीन त्याला बाइंड झालेले आहेत विथ रिस्पेक्ट टू वन कॅल्शियम ऍटम, कॅल्शियम कॅटायन. म्हणजे चार्ज जर जास्त असेल तर त्याची एनर्जी पण काय असते, त्याची लॅटिस एन्थाल्पी पण काय असते, जास्त असते. आणि हेच व्हेरीफाय करू शकता तुम्ही याला पण कन्सिडर करून की याच्यामध्ये अल्युमिनियम वरती ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज आहे. जितका कॅटायन किंवा एनायनचा चार्जेस जास्त असतात तितकी त्याची लॅटिस एन्थाल्पी पण जास्त असते. आणि याच्या उलट आहे, साईज जितकी कमी असते तेवढी लॅटिस एन्थाल्पी जास्त असते. सो लॅटिस एन्थाल्पी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू चार्ज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. हे आपण सांगू शकतो. आपल्याला आणखी गोष्टी माहित आहेत, पहा घेतलं असेल तुम्ही. लॅटिस एन्थाल्पी जास्त कधी असेल, ओके, लॅटिस एन्थाल्पी एक जनरल कन्सिडरेशन आहे. लॅटिस एन्थाल्पी जास्त कधी असेल, ऍटम ए आणि ऍटम बी मध्ये हा आयोनिक बॉन्ड आहे समजा, ओके, ऍटम ए आणि ऍटम बी मध्ये आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड आहे म्हणजे काय आहे, इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बॉन्ड मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ए आणि बी मध्ये, ठीक आहे. तुम्ही याला लॅटिस एन्थाल्पी चेक करताय याची, इट मीन्स तुम्ही याला टोटली ब्रेक करताय, तुम्ही याला एनर्जी देताय, टोटली ब्रेक करताय. समजा ए कॅटायन आहे, बी एनायन आहे, त्याच्या इंडिव्हिज्युअल गॅसियस कंपोनेंट्स मध्ये तुम्ही काय करताय, याला ब्रेक करताय. मग याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी कशावरती डिपेंड असेल, याच्यामध्ये असणाऱ्या बॉन्ड स्ट्रेंथ वरती, किंवा याला काय म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती, याच्यावरती असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती डिपेंड असणार आहे. जितकं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तितकी त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी जास्त. सोपी गोष्ट आहे, पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, लगेच ब्रेक होऊ शकतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डिंग झालेला आहे, लगेच ब्रेक होणार नाही. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी सगळ्यात जास्त असेल. सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड स्ट्रॉंगर असतो आणि डबल बॉन्ड पेक्षा ट्रिपल बॉन्ड परत जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणजे याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी सगळ्यात जास्त असेल, याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी कमी असेल. सोपी गोष्ट आहे की नाही. दोन बॉल आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा दोरा आपण काय केलेला आहे, बांधलेला आहे. तर तुम्हाला किती फोर्स लावायला लागते त्याला ब्रेक करण्यासाठी, कमी लावायला लागेल. पण या दोन बॉल मध्ये एखादी मोठा आपण काय केलंय, मोठा वायर रोप बांधलेला आहे. तर याला ब्रेक करायला तुम्हाला काय करावे लागेल, जास्त एनर्जी द्यावी लागेल. का तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं काय आहे, जास्त आहे. जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढी लॅटिस एन्थाल्पी काय असणार आहे, जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढी लॅटिस एन्थाल्पी जास्त, ओके. पण हे जे फोर्स असतं, कोणतीही दोन चार्ज पार्टिकल मध्ये असणार फोर्स ऑफ ऍक्शन हे लक्षात घ्या. इथं ए वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बी वरती निगेटिव्ह चार्ज आहे. कोणत्याही दोन चार्ज पार्टिकल मध्ये जे फोर्स असतं त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कुलोम्बिक फोर्स हे कशावरती डिपेंड असतं, तर हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. पहा कंपाऊंड ए नावाचा पार्टिकल आहे, बी पार्टिकल आहे, तर ए वरती काहीतरी चार्ज आहे, बी वरती काहीतरी चार्ज आहे. समजा असं कन्सिडर केलं, ए वरती Q1 एवढा चार्ज आहे, बी वरती Q2 एवढा चार्ज आहे. So it is directly proportional with the product of these charges. It means Q1 into Q2. ओके, येते का लक्षात. डायरेक्टली प्रोपोर्शनल फिजिक्स मध्ये आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे काय असणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल बिटवीन द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि ह्याच्यातलं डिस्टन्स आपण कसं सांगू शकतो, याच्यातलं डिस्टन्स समजा हा ए आहे, हा बी आहे, ठीक आहे. समजा एक छोटा असेल, बी मोठा असेल, एनायन मोठा असेल, कॅटायन छोटा असेल,
तर याच्यातलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करू शकतो? याच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ए ची रेडियस प्लस बी ची रेडियस हे माहित पाहिजे. R1 प्लस R2 माहित पाहिजे तुम्हाला. ए ची रेडियस आणि बी ची रेडियस ही सांगू शकता तुम्ही कॅटायन एनायन वरून. म्हणजे हे जे आहे ह्या R1 प्लस R2 हे म्हणजेच काय आहे याच्यातलं डिस्टन्स. दोन स्पेसिसच्या, दोन आयन्सच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स त्याला आपण म्हणणार आहे डी. ओके. आणि ह्या डीच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. जेवढं डिस्टन्स जास्त तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी. हे जर एकमेकांपासून दूर जात आहे, डिस्टन्स वाढतंय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी. चार्ज जितका जास्त तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण जास्त. चार्ज जितका जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. बघा एक सिंगल पॉझिटिव्ह आहे, एक सिंगल निगेटिव्ह आहे. याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन पहा. आणि एक डबल पॉझिटिव्ह आहे आणि एक डबल निगेटिव्ह आहे. तर याला निगेटिव्ह चार्ज विषयी असणारी जेवढी अफिनिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त याला असणार आहे. का तर हा जास्त इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हा जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे. डबल निगेटिव्ह चार्ज आहे, जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे. त्याला न्यूक्लियसची अफिनिटी असेल, पॉझिटिव्हली चार्ज सेंटरची काय असणार आहे? अफिनिटी असणार आहे. म्हणजे याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. इट मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two charged particle is directly proportional to product of their charges and inversely proportional to distance between them. ओके. मग हे असं असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट इज रिलेटेड डायरेक्टली विथ द लॅटिस एन्थाल्पी. जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढ्याला करायला द्यावी लागणारी एनर्जी पण जास्त. इट मीन्स लॅटिस एन्थाल्पी. मग आपण असं लिहू शकतो लॅटिस एन्थाल्पी. फोर्स म्हणजेच काय आहे? लॅटिस एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू charges, directly proportional to product of charges and inversely proportional to square of the distance, inversely proportional to the square of the distance. मग आपण याच्यावरून लिहू शकतो, या रूल वरून आपण लिहू शकतो. पहा, हा रूल लिहून घ्या. फोर्स इज इक्वल टू लॅटिस एनर्जी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू लॅटिस एनर्जी अँड लॅटिस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. Lattice energy is directly proportional to, लिहा तिथं, force of attraction is equal to lattice energy. It is directly proportional to Q1 into Q2 upon D square. D is the distance between two charged particles or nucleus of the charged particle. Okay. Now consider case one for same anion बदलायचं नाही आता आपल्याला. सेम anion and different cation. anion सेम ठेवूयात, कॅटायन डिफरंट घेऊयात. फॉर एक्झाम्पल बघा, ॲल्युमिनियम, क्लोरीन, कॅल्शियम अँड क्लोरीन, CaCl2. ॲल्युमिनियम आणि क्लोरीनचा कंपाऊंड काय बनतो? AlCl3. कॅल्शियम आणि क्लोरीनचा AlCl2 आणि सोडियम आणि क्लोरीनचा बनतो NaCl. ओके. इथं आपल्याला माहित आहे 3 क्लोरीन काय अटॅच झाले याला? का तर ॲल्युमिनियम वरती ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज असतो. कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे 2 पॉझिटिव्ह, म्हणून 2 क्लोरीन याला न्यूट्रलाइज करण्यासाठी अटॅच झाले. आणि सोडियम वरती असतो सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, हे आपल्याला माहित आहे. ओके. तर याच्यामध्ये लॅटिस एन्थाल्पी कुणाची जास्त असते? लॅटिस एन्थाल्पी कुणाची जास्त असते पहा. तर आपण इथं काय सांगू शकतो? एनायनचा चार्ज सेम आहे. एनायनचा चार्ज प्रत्येक ठिकाणी सेम आहे. एनायन बदललेलाच नाही. आपण बदललंय कुणाला? तिन्ही केस मध्ये वेगळा घेतलाय आपण कॅटायन. इथं ॲल्युमिनियम 3+ आहे, कॅल्शियम 2+ आहे आणि सोडियम 1+ आहे. कॅटायन बदललेला आहे. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चार्ज. आणि चार्ज कुणाचा जास्त आहे? ॲल्युमिनियम वरचा चार्ज सगळ्यात जास्त आहे. म्हणून ॲल्युमिनियमची लॅटिस एन्थाल्पी विथ रिस्पेक्ट टू सेम क्लोराइड आयन सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यापेक्षा चार्ज कमी आहे कॅल्शियमचा. 2 नंबरला किंवा मिडल स्टेजला लॅटिस एन्थाल्पी असणार आहे कॅल्शियम क्लोराइडची. आणि सगळ्यात कमी चार्ज आहे इथं सोडियम वरती. म्हणून सगळ्यात लिस्ट लॅटिस एन्थाल्पी या तिन्हीच्या केसमध्ये कुणाची असणार आहे? सोडियम क्लोराइडची. आणि आता जे आपण टेबल घेतला होता त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता. हे टेबल मध्ये कम्पेअर करा. याची 788 किलोजूल होती, बरोबर की नाही? कॅल्शियम क्लोराइडची किती होती? क्लोराइडची पहा 788 किलोजूल पर मोल होती. कॅल्शियम क्लोराइडची किती होती? 2258. आणि AlCl3 ची किती होती? AlCl3 ची 5492. मग हे आपल्या डायरेक्ट फिगर आहेत आपल्या, याच्यावरून तुम्ही कंपॅरिझन करू शकता.
सगळ्यात जास्त लॅटिस एनर्जी कुणाची असेल? ज्या कॅटायन वरती चार्ज जास्त आहे त्याची लॅटिस एनर्जी काय असेल? सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, ही झाली पहिली केस, ही झाली पहिली केस. ओके, आता जर आपण साईजचा विचार केला म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता चार्जशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढा चार्ज जास्त लॅटिस एन्थाल्पी पण जास्त. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? जेवढा चार्ज जास्त कॅटायन वरचा तेवढी काय असणार आहे? एनायनच्या बाबतीत पण सेम. कॅटायन जर कॉन्स्टंट ठेवताय आणि एनायन जर तुम्ही काय करताय? कॅटायन कॉन्स्टंट ठेवला, एनायन जर तुम्ही बदलताय तर तुम्हाला चार्जचा विचार केला तरी जेवढा चार्ज जास्त तेवढं काय होणार आहे? जितका चार्ज जास्त तितकी लॅटिस एन्थाल्पी ही जास्त असणार आहे. सेकंड केस साईजचा विचार करूया आता आपण. डिस्टन्स म्हणजेच रेडियस म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला? साईज ऑफ द ॲटम. ॲज साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस, as size of cation decreases, as size of cation decreases, lattice energy increases. Write down. Lattice enthalpy increases. Lattice enthalpy increases. का तर इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज. जर कॅटायनची कमी झाली, साईज कमी झाली याचं मिनिंग काय आहे पहा. साईज जर कमी झाली, हा एक कॅटायन आहे, हा एक एनायन आहे. दुसरा मी हा कॅटायन काढला, एनायन सेमच ठेवला, मग कॅटायनची काय झाली? हा कॅटायन आहे, जर याची साईज कमी झाली तर हे डिस्टन्स कमी होतंय आणि डिस्टन्स कमी होतंय म्हणजे हा प्रोडक्ट वाढतोय म्हणजे याच्याशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. मग आता इथे एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. समजा फ्लोराईड आयन आपण सेम ठेवला, फ्लोराईड आयन जर आपण सेम ठेवला, लिथियम कन्सिडर केला, त्याच्यापेक्षा मोठा सोडियम कन्सिडर केला आणि त्याच्यापेक्षा मोठा आपण समजा पोटॅशियम कन्सिडर केला. आता लिथियम सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे, सोडियम सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, पोटॅशियम सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, फ्लोरीन मायनस आणि फ्लोरीन मायनस तिन्ही ठिकाणी सेम एनायन आहे. कॅटायन वरचा चार्ज सेम आहे. चार्ज सेम झाला म्हणून आता आपल्याला याचा विचार करायचा नाहीये. आता आपण विचार कशाचा करणार? याचा विचार कशाचा करणार? आपण साईजचा विचार करणार. इट मीन्स डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ टू चार्ज पार्टिकल. मग याचा जर विचार केला तर इथं काय होतंय? साईज वाढत गेली. का तर याचा नंबर किती आहे? 3 हा ॲटॉमिक नंबर आहे, याचा 11 हा ॲटॉमिक नंबर आहे, याचा 19 ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे साईज वाढत गेलेली आहे. जशी साईज वाढत जाईल लॅटिस एन्थाल्पी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. म्हणजे याची सगळ्यात कमी असेल आणि याची काय असणार आहे? सगळ्यात जास्त NaF ची असणार आहे मॉडरेट. ओके, म्हणजे साईज ऑफ ॲटमची लॅटिस एन्थाल्पी काय असणार आहे? लॅटिस एन्थाल्पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. लॅटिस एन्थाल्पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आणि चार्जची लॅटिस एन्थाल्पी ही डायरेक्ट प्रोपोर्शनल असणार आहे. हे लिहून घेऊ शकता तुम्ही फुल वर्डिंग मध्ये. लॅटिस एन्थाल्पी लिहा इथं आणि हा रूल लक्षात ठेवा. फोर्स कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल, त्याच्याशीच डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे लॅटिस एन्थाल्पी. इट इज क्लिअर नाउ? एनीवन हॅज डाऊट? Any doubt, any query? Please ask me about lattice enthalpy and ionic bond. याच्यावरती MCQ येतात, हे कम्पेअर करायला लावतात तुम्हाला. याच्यावरती MCQ येतात. सो टेक दिस. तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये लिहा. लॅटिस एन्थाल्पी फुल फॉर्म मध्ये लिहा. रिलेशन्स लिहा आहे. केदार, कीर्ती, समीक्षा, संस्कृती, स्नेहा, समजतंय का बाळांनो तुम्हाला? रिप्लाय करा एकदा मला. हो सर. फार अवघड आहे का? फार डिफिकल्ट आहे का? नाही सर. नाही. आणि हे डिफिकल्ट तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत तुम्ही समोर असता, लेक्चर चालू असतं. लेक्चर झालं की एक दिवस पण तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत नाही. तिथून पुढे 3, 4, 5 दिवस झाले का आपल्याला विसरायला लागतं लॅटिस एन्थाल्पी. काहीतरी झालं होतं लेक्चरला पण आठवत नाहीये. लक्षात ठेवायचं, जसे होलाटाईल कंपाऊंड असतात केमिस्ट्रीमध्ये, तसं केमिस्ट्रीचं नॉलेज पण होलाटाईल आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली याच्या टच मध्ये नाही राहिला का ते काय होतं? पेट्रोल होलाटाईल आहे. काय होतं? जमिनीवर सांडलं पेट्रोल उडून जातं हवेत. तसं हे नॉलेज लेक्चरला घेतलंय आपण डोक्यामध्ये, परत आपण त्याच्याशी टच मध्ये नाहीये तर ते काय होतं? उडून जातं. लक्षात ठेवायचं, होलाटाईल आहे. केमिस्ट्री इज होलाटाईल सब्जेक्ट. त्यामुळं नेहमी याच्या टच मध्ये राहायचं. हे फार असं अवघड नाहीये. एक अंडरस्टँडिंग ठेवायची, नॉर्मल अंडरस्टँडिंग फार इम्पॉर्टंट आहे. MCQ थिअरी वगैरे क्वेश्चन तुम्ही सवय 10th पर्यंत तुम्ही थिअरी क्वेश्चन लिहित आलाय. 3-3, 5-5 लाईनचे क्वेश्चन तुम्ही आरामात आन्सर तेवढं लिहू शकता. ठीक आहे. पण
एमसीक्यू सॉल्व्ह करताना, एमसीक्यू ला टॅकल करताना ह्या बेसिक कन्सेप्ट गरजेच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं असतं. एमसीक्यू साठी हे शिकायचं असतं. लक्षात ठेवा बाळांनो, ज्यावेळी थिअरीच्या क्वेश्चन पेपरसाठी साठी तुम्ही प्रिपेअर करताय, त्यासाठी छोट्या छोट्या पॉइंट वाईज नोट्स गरजेचे असतात. म्हणजे काय पहा, तुम्हाला एवढं मोठं आन्सर लिहायचं आहे, एवढं मोठं आन्सर पाठ करायचं नसतं, त्यातले छोटे छोटे पॉइंट पाठ करायचे असतात. आणि त्या पॉइंट वरून ते जर तुम्ही लक्षात ठेवताय, त्या प्रत्येक पॉइंट वरून एक 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 वाक्य बनवू शकता तुम्ही. आणि जर तुम्ही 5-6 पॉइंट लक्षात ठेवले तर 5-6 वाक्य किंवा सेंटेन्स लिहू शकता त्याच्यावरती. हाफ पेज मध्ये आन्सर तुम्ही आरामात लिहू शकता. याच्या उलट जर तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे, आता तिथं डेरिव्हेशन वगैरे मोठ्या गोष्टी तर पाठ करायला लागत नाही तिथं, पण तुमचं रिडिंग जे आहे ते फिगरस रिडिंग पाहिजे, ओव्हरऑल रिडिंग पाहिजे, मल्टिपल बुक्स तुम्ही वाचले पाहिजेत. आणि हे सगळं वाचत असताना त्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत, माइंड मध्ये आयडिया क्लिअर झाली पाहिजे की नक्की काय चाललेलं आहे. हे अंडरस्टँडिंग ज्यावेळी होईल त्यावेळीच एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहे. एमसीक्यू ला रट्टा मारणे, पाठ करणे असला प्रकार नसतो, लक्षात घ्या. एमसीक्यू साठी तुम्ही ह्या गोष्टी पाठ करू शकता, जे फॉर्म्युला आहे, रिलेशन आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी पाठ करू शकता. मोठे मोठे आन्सर एमसीक्यू साठी पाठ करायचे नसतात, फक्त त्याच्या मागची आयडिया समजून घ्यायची असते. ज्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा लॅटिस एन्थाल्पी ही चार्जशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि साईजशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणतेही एक्झाम्पल येऊया, तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये टॅकल करू शकता, एकमेकांबरोबर कंपॅरिझन करू शकता, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. याचा चार्ज तर सगळ्यांचा सेम आहे, म्हणजे चार्जचा काही विषय नाहीये इथं साईजचा विषय आहे. मग साईजची काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. साईज इकडे वाढत गेली, लॅटिस एन्थाल्पी कमी होत गेली. ओके, इथं काय केलंय पहा, इथं डायरेक्ट चार्जची रिलेशन आहे. इथं सिंगल पॉझिटिव्ह आहे, इथं डबल पॉझिटिव्ह आहे, इथं ट्रिपल पॉझिटिव्ह आहे. एनआयएन तर बदललेलाच नाहीये, बरोबर की नाही. मग चार्जची रिलेशन कसं आहे, डायरेक्टली. मग जसा चार्ज वाढत जाईल तशी लॅटिस एन्थाल्पी काय झाली, वाढत गेली. आणि हे ऑप्शन मध्ये तुम्ही काय करू शकता, ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर तुम्ही काय करू शकता, मेन्शन करू शकता. ओके, देन नेक्स्ट टाइप ऑफ बॉन्ड हे झालं आयोनिक बॉन्ड विषयी. क्रिस्टल लॅटिसची इमेज दाखवलेली आहे मी लास्ट लेक्चरला बाय स्क्रीन शेअरिंग. NaCl क्रिस्टलची. गिव्ह द हेडिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. सगळ्या बॉन्ड वरती केमिस्ट्रीतल्या कमांड आली म्हणजे तुम्ही पण ऍज अ जेम्स बॉन्ड होता. सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात. आणि बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत, बऱ्याचशा थिअरीज आहेत त्याच्यामध्ये रिलेटेड टू द बॉन्डिंग. पहा इन द इयर 1919 okay, Lewis suggested that लेविसनं काय सजेस्ट केलं पहा. आता ऑक्टेट रूल तर पाहिला आपण, बाय डोनेशन और बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन कोणताही ऍटम बॉन्डिंगच्या वेळी त्याचं ऑक्टेट पूर्ण करतोय. सेम काही ऍटम्सला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन करणं पॉसिबल नसतं, तर असे ऍटम्स काय करतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. ओके, सम ऍटम्स, राईट डाऊन, सम atoms which attain inert gas configuration म्हणजे काय, इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन म्हणजे इनर्ट गॅस कोणते असतात, हेलियम असेल तर 1s2 असतं, किंवा बाकीचे असतील तर NH2NP6 म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असतं. याला आपण इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन म्हणतो. आयदर 1s2 असेल किंवा 2s2 2p6, 3s2 3p6, 4s2 4p6. हे सगळं लिहिण्याऐवजी मी काय लिहिलंय, NH2NP6. ओके, याला आपण म्हणतो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. बाय शेअरिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन, one or more electrons or electron pairs with similar or dissimilar electron pairs with similar or dissimilar atoms. सिमिलर और डिसिमिलर ऍटम्स, ज्यालाच आपण काय म्हणत असतो,
कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय पहा, ऍटम ए आहे, ऍटम बी आहे, ठीक आहे. यालाही ऑक्टेट कंप्लीट करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, यालाही ऑक्टेट कंप्लीट करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आधीच्या आयोनिक बॉन्डच्या याच्यामधले एक्झाम्पल वेगवेगळे होते. याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट करायला ए मध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त होता, तो त्याला डोनेट करणं गरजेचं होतं, याला एक कमी होता, घेणं गरजेचं होतं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाल्यामध्ये याने इलेक्ट्रॉन दिला, त्याने घेतला, याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं, त्याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. हा पॉझिटिव्हली चार्ज झाला, हा निगेटिव्हली चार्ज झाला. त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. पण इथं काय आहे, इथं याच्या पण आउटर ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्याही आउटर ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. दोघांनाही एका एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. अशा वेळी पॉसिबल नाहीये, कुणीच इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. मग हे काय करतात, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एक एक इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये इक्वली शेअर करतात. यानेही एक इलेक्ट्रॉन दिला, यानेही एक इलेक्ट्रॉन दिला, ओके. आणि हे झालं म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं यांचं, इथं म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन ऍज अ कॉमन दोघांमध्ये ऍज अ कॉमन बिहेव करतील. फॉर एक्झाम्पल पहा, एखादा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. बिझनेस सुरू करण्यासाठी 2 लाख रुपयांची गरज आहे, 2 लाख रुपयांची गरज आहे. कुणाकडेही ते पैसे नाहीयेत. 2 मित्रांनी काय केलं, एकाने 1 लाख रुपीज दिले, दुसऱ्याने 1 लाख रुपीज दिले. 2 लाख रुपीजने काय झाला, तो बिझनेस स्टार्टअप झाला तिथं. तो बिझनेस कोणाचा असणार आहे, तो बिझनेस कोणाचा असणार आहे, टोटल एका पहिल्या मित्राचा असणार आहे, दुसऱ्या मित्रांचाही असणार आहे, दोघांचाही असणार आहे. पहिलाही म्हणू शकतो की हा माझा बिझनेस आहे, दुसराही म्हणू शकतो की हा माझा बिझनेस आहे टोटली. पण आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये दोघांचं निम्म निम्म कॉन्ट्रीब्युशन आहे. पण तो बिझनेस दोघांसाठीही चालू झालेला आहे, ओके. याला म्हणत असतो आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा म्युच्युअल शेअरिंग. जेवढं पहिला देतोय तेवढंच दुसऱ्याने दिलं, याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हे इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट करत असताना आपण याही ऍटम मध्ये कन्सिडर करणार आणि याही ऍटम मध्ये कन्सिडर करणार. हे 2 इलेक्ट्रॉन इक्वल शेअरिंग केलेलं आहे, ओके. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ऑफ ईच ऍटम, राईट डाऊन 1 इलेक्ट्रॉन ऑफ ईच ऍटम. याला आपण काय म्हणत असतो, प्रत्येकाने जर एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला, याला इक्वल शेअरिंग किंवा म्युच्युअल म्हणतो आपण. माईक कुणाचा चालू राहिलाय, बंद करा बाळांनो जरा. माईक कुणाचा चालू आहे, म्यूट करा. तेजस माईक स्टार्ट आहे बघ, म्यूट कर जरा. तेजस, आर यू देअर? इट इज क्लिअर. म्हणजे काय केलं, 1 इलेक्ट्रॉन जर प्रत्येक ऍटमने दिले, त्यालाच आपण म्हणत असतो इक्वल शेअरिंग किंवा म्युच्युअल शेअरिंग, ओके. मग या इलेक्ट्रॉन पेअरला किंवा हे जे बॉन्ड आहे या टाईपचा बॉन्ड, याला पहिल्यांदा लेविस इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड म्हटलं जायचं. पण लँगम्युर या सायंटिस्टने, राईट डाऊन, लँगम्युर या सायंटिस्टने पहिल्यांदा याला नाव दिलेलं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. लेविस इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड, लँगम्युर कॉल्ड द लेविस इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड अशीच त्याची ओळख होती, इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड ऍज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. लेविसने जी कोव्हॅलेंट बॉन्डची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, याला पहिल्यांदा लेविस इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड याच नावाने ओळखलं जायचं. पण लँगम्युर या सायंटिस्टने याला काय म्हटलेलं आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड असं नाव दिलेलं आहे. आणि आता आपण सगळे त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणूनच काय करत असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणूनच आयडेंटिफाय करतो. यामुळं ही जी कन्सेप्ट आहे कोव्हॅलेंट बॉन्डची, या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, लेविस लँगम्युर किंवा लेविस लँगम्युर कन्सेप्ट असं म्हटलं जातं. Thus the concept is known as, हे पण माहित पाहिजे, concept is known as, thus the concept is known as Lewis Langmuir concept.
या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? लेविस लँगम्युर कन्सेप्ट. हे पण माहित असावं तुम्हाला. आणि शेअर्ड पेअर जे आहे, इलेक्ट्रॉनची एक पेअर जी शेअर केली जाते ही डॅशने रिप्रेझेंट केली जाते. सो यू कॅन से शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, shared pair of electrons is represented as a dash. डॅश म्हणजेच ब्रॅकेट मध्ये डॅशचं साइन ड्रॉ करायचं. Have you taken this? Sure, 1 minute. Okay, वरचं तर झालं असेल. Yes. Now write down the definition of covalent bond. What is mean by covalent bond? It is the attractive force. कोणताही बॉन्ड म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्सच असतं. इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स. Is the attractive force which exists due to the mutual sharing of electrons. Which exists due to the mutual sharing of electrons. Mutual sharing of electrons between the two atoms of two atoms of similar electronegativity or having the small difference in electronegativities. Or you can say similar or different you can say similar electronegativity or having small difference हा smallच असला पाहिजे, having small difference in electronegativities. Electronegativities is called a covalent bond. Have you taken this? Yes. Sure, writing. Yes, write down fast. Write down example first. Formation of H2 molecule. Formation of H2 molecule, hydrogen molecule. Okay, hydrogenचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1H1 म्हणजे Z is equal 1, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात एकच.
म्हणून 1s1 हे याचं काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हायड्रोजनच्या आउटर ऑर्बिट मधले जर मी इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट केले, हायड्रोजनच्या आउटर ऑर्बिट मधले, तर एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हायड्रोजन दुसरा एक घेतला, त्याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हे डॉटने दाखवतो आपण अकॉर्डिंग टू लेविस. ओके. हे जर आपण ऍड केले तर इथं काय होतंय पहा, वन सिंगल हायड्रोजन ऍटम कंबाईन्स विथ अदर सिंगल हायड्रोजन ऍटम, हाही याचा एक इलेक्ट्रॉन आणि हाही याचा एक इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतात. ही इलेक्ट्रॉनची पेअर दोघांमध्ये शेअर्ड राहते, म्हणून आपण तिला डिनोट करत असताना इन बिटवीन टू ऍटम तिला काय करत असतो आपण, त्या इलेक्ट्रॉन पेअरला आपण डिनोट करतो. ठीक आहे. इन बिटवीन किंवा अकॉर्डिंग टू लेविस ही जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे याला आपण डॅशने दाखवू शकतो. यालाच काय म्हटलं आहे, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स कोव्हॅलेंट बॉन्ड. इट इज शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, यालाच आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. मग आपण इथं दाखवू शकतो, हा जर समजा हायड्रोजनचा एक ऍटम आहे प्लस समजा हा हायड्रोजनचा दुसरा ऍटम आहे, जे तुम्ही ऑलरेडी शिकला आहात. याचं जर कॉम्बिनेशन झालं तर काय होतं, याचं कॉम्बिनेशन झालं तर काय होतं, यस, हे दोन इलेक्ट्रॉन इक्वली शेअर केले जातात. म्हणजे हे याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये आहेत, याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये आहेत. याला आपण H2 मॉलिक्यूल म्हणतो. याही हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 बनलेलं आहे. याचंही कन्सिडर करा, याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट नाही झालं, या केसमध्ये ड्युप्लेट कंप्लीट झालेले. इथं काय कंप्लीट झालेलं आहे, ड्युप्लेट. आणि ड्युप्लेट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आहे, मी सांगितलं 1s2 हेलियमचं कॉन्फिगरेशन आहे किंवा NH2NP6 असं तरी पाहिजे. ठीक आहे. तर हे कॉन्फिगरेशन तिथे अक्वायर केलं जातं. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करत असताना इलेक्ट्रॉन गेन ऑर लॉस जर होत असेल तर तो आयोनिक बॉन्ड आहे. पण इक्वल किंवा म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जर होत असेल, इलेक्ट्रॉनच्या पेअर्स शेअर केल्या जात असतील, तर त्याला आपण म्हणत असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. आणि एक पेअर, इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे जोडी, इलेक्ट्रॉनची जोडी, पेअर म्हणजे जोडी, दोन इलेक्ट्रॉनची एक पेअर म्हणजे एक बॉन्ड, किंवा त्याला आपण म्हणत असतो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर 2 पेअर शेअर झाल्या ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, 3 पेअर शेअर झाल्या तर तो असतो ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. आपण पाहणार आहे. डेफिनेशन बघा परत एकदा. द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आता यांनी जर इक्वल शेअर केलंय, बिझनेस जर 2 मित्रांनी पैसे टाकून चालू केलाय, तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन राहतं दोघांचं, का तर आपली काहीतरी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते, काहीतरी पैसे गुंतलेले असतात. तसं हे बॉन्डिंग तयार करत असताना यानेही एक इलेक्ट्रॉन दिलाय, म्हणजे इथं काय राहणार आहे, दोघांचं अट्रॅक्शन राहणार आहे. याच्या न्यूक्लियसचं याच्या दुसऱ्या इलेक्ट्रॉन किंवा या दोन्ही इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्शन राहणार आहे, याच्या न्यूक्लियसचं या दोन्ही इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्शन राहणार आहे. दोघांचंही ड्युप्लेट कंप्लीट झाल्यामुळं इनर्ट गॅस हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन्ही ऍटमने अक्वायर केलं, अचीव्ह केलं, म्हणून ते काय झाले, स्टेबलाइज झाले, स्टॅबिलिटी आलेली आहे त्यांना, ते इनर्ट झालेले आहे. ओके. द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच इज एक्झिस्ट ड्यू टू द म्युच्युअल शेअरिंग, हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, ड्यू टू द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द 2 ऍटम्स. आता इथं सांगायचं असं आहे, 2 सिमिलर ऑर डिसिमिलर ऍटम. जसं 2H मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड होतो, तसा एका हायड्रोजन आणि एका क्लोरीन मध्ये पण होतो. म्हणजे 2 सिमिलर ऍटम्स ऑर 2 डिसिमिलर ऍटम्स. कोव्हॅलेंट बॉन्ड डिसिमिलर ऍटम्स मध्ये कधी होतो, जर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम म्हणजे दोन्ही ऍटम सेमच आहेत, किंवा हॅव्हिंग स्मॉल डिफरन्स, त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये स्मॉल डिफरन्स असेल, तरच कोव्हॅलेंट बॉन्ड तिथे काय होतो, तयार होतो. अदरवाईज तो आयोनिक बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कन्सेप्ट झाली का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? यस, झाले का? सांगा मला, रिप्लाय करा पटकन. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? यस, रिप्लाय मी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कन्सेप्ट झाली का? नाही माहिती सर. नाही झाली. ओके, ठीक आहे. पहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय पहा. आता हा हायड्रोजन आहे, याच्यामध्ये काय आहेत, 2 इलेक्ट्रॉन इक्वली काय केलेले आहेत, शेअर केलेले आहेत, आणि हा दुसरा हायड्रोजन आहे. ठीक आहे. तर आता दोघांनाही या 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर की नाही? 2 मित्रांनी बिझनेस चालू केलाय, दोघांचे स्वभाव सारखे नसतात. दोघांचे स्वभाव सारखे असतील तर बिझनेस व्यवस्थित राहतो. दोघांचे स्वभाव सारखे नसतात, एखाद्याला वाटतं की जास्तीत जास्त पैसे माझ्याकडे आले पाहिजेत, दुसऱ्यालाही वाटत असतं जास्तीत जास्त पैसे माझ्याकडे आले पाहिजेत. ही जी डिफरन्स आहे याच्यामध्ये, तर तसं इथं काय होत असतं पहा, हे जे बॉन्डिंग शेअर्ड केलेले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची जी पॉवर असते,
स्वतःकडे खेचण्याची जी पॉवर असते या पॉवरला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इट इज द टेंडन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर्स और बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. It is the tendency or it is the capacity of particular atom to attract or to pull bonding electrons or shared electrons towards itself. म्हणजे हा ऍटम हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे किती फोर्सने खेचतोय, पुल करतोय, त्याला म्हणणार त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा ऍटम किती फोर्सने पुल करतोय त्याला म्हणणार आपण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जनरल कन्सिडरेशन असं आहे की हे दोन्ही ऍटम सेमच आहेत, हायड्रोजनचे दोन्ही ऍटम सेमच आहेत, म्हणून ह्या दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, सिमिलर आहे. सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कॅटेगरीमध्ये येतात. आणि जर दोन ऍटम डिफरंट असतील तर त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय असतात, डिफरंट. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची असते पहा. समजा हा जर पिरियडिक टेबल आहे, तुम्ही जर लेफ्ट टू राईट जाताय तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. लेफ्ट टू राईट जाताय तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. टॉप टू बॉटम येता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. इट मीन्स बॉटम टू टॉप जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. ओके, दोन व्हेक्टर दाखवलेत मी. आता रिझल्टंट व्हेक्टर हा इकडे असणार आहे या कोपऱ्यात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार आहे, बॉटम पासून टॉप कडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार आहे. म्हणजे या कोपऱ्यात हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स असणार आहेत या कोपऱ्यात. आणि सगळ्यात जास्त याच्या उलट कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी, याची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी आहे खेचण्याची, तर एखाद्याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते. ओके, याच्या उलट कन्सेप्ट. मग इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे, इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे, इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे या कोपऱ्यात इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असणार आहे. आणि इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं, याच्यातनं इनर्ट गॅसचा शेवटचा कॉलम आपण काय करतो, त्याच्यातून इलिमिनेट करतो. त्याच्या अगोदरचा 17th ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट लागतो फ्ल्युरिन. सो फ्ल्युरिन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. सगळ्यात जास्त, का तर हे इनर्ट आहे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, हे बॉन्डिंग मध्ये भागच घेत नाही, त्यामुळे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काही नसते. ठीक आहे, मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असते जास्त, फ्ल्युरिनची सगळ्यात जास्त असते. आणि जर तुम्ही या कोपऱ्यात आला तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम्स पाहायला मिळतील. इकडे जर तुम्ही लेफ्टला कन्सिडर केलं, इकडे जे मेटल्स आहेत हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, एस ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट. आणि जर तुम्ही इथले हॅलोजन वगैरे कन्सिडर करताय, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, ब्रोमीन, तर हे काय आहेत, मोर निगेटिव्हिटी असणारे नॉन मेटल्स आहेत. इकडे मेटल्स असतात, इकडे नॉन मेटल्स असतात. हे सगळं आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये होणार आहेत. या प्रॉपर्टी कशामध्ये होणार आहेत, पिरियडिक टेबल मध्ये. ओके, मग जर या केसमध्ये आपण हेच जर पिक्चराइज केलं, हा हायड्रोजनचा ऍटम आहे, हा क्लोरीनचा ऍटम आहे, त्या दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असती तर हे इलेक्ट्रॉन इथं रेस्ट झाले असते कॉमन सेंटर पॉइंटला. पण क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून हा काय करतो, या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतो. मग बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतो म्हणजे हे पार्शियली, टोटली त्याच्याकडे गेले नाहीत, पण पार्शियली किंवा पार्टली त्याच्याकडे गेलेले आहेत. पार्टली इलेक्ट्रॉन त्याच्याकडे गेले, इट मीन्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज त्याच्याकडे गेला. इट मीन्स त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो, की जो डेल्टाने दाखवला जातो. याच्यावरती काय येईल, सेम पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि ज्या कंपाऊंड मध्ये असं पार्शियल चार्ज सेपरेशन असतं, या कंपाऊंडला पोलार कंपाऊंड म्हणतात. याला काय म्हणतात, पोलार कंपाऊंड. पोलार म्हणजे याच्यामध्ये एक डायपोल तयार होतो, इलेक्ट्रिकल डायपोल, एक पॉझिटिव्ह साइड, एक निगेटिव्ह साइड. जसं मॅग्नेटला असतं एन साइड असते, एस साइड असते, तसंच काय असणार इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेशन. म्हणजे हा डायपोल, जसा मॅग्नेटिक डायपोल असतो तसा एन आणि एस मॅग्नेटिक डायपोल, तसं इथे दोन पोल तयार होतात, एक पॉझिटिव्ह पोल, एक निगेटिव्ह पोल. तर हा असतो इलेक्ट्रोस्टॅटिक डायपोल आहे किंवा इलेक्ट्रिकल डायपोल आहे. आणि या डायपोलमुळे याला एक डायपोल मोमेंट येतो. आपण वन बाय वन पुढे जशा कन्सेप्ट येतील तसं पाहणार आहे. इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे स्वतःकडे खेचण्याची पॉवर, बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचण्याची पॉवर, जी कुणामध्ये जास्त असते, पिरियडिक टेबलच्या या कोपऱ्यात सगळ्यात जास्त असते. एखादा ऍटम इथला आहे, तर लेफ्ट पासून राईट कडे जाताना वाढत जाते, बॉटम पासून टॉप कडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर होत जाते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इट इज क्लिअर. येस सर. Yes. Take next example quick. Formation of Cl2. Example number 2. Formation of chlorine molecule Cl2. Cl2 चं फॉर्मेशन कसं होईल, Cl2 चं फॉर्मेशन पहा. क्लोरीन आहे, 17 नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 17 नंबर आहे. 1s2 2s2 2p6 हे झाले 10. नेक्स्ट
3s2 3p6 हे झाले 18, 18 नाही आहेत 17 आहेत, 3p5 एक कमी केलं आपण. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सगळ्यात आउटर शेल कोणती, सगळ्यात आउटर शेल कोणती, शेवटचं ऑर्बिट कोणतं, 3. थर्ड ऑर्बिट इज n इज इक्वल टू 3. थर्ड ऑर्बिट इज शेवटचं ऑर्बिट असणार आहे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 + 5 म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 + 5 यस 7 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायला, त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. दुसरा पण क्लोरीन घेतला, सेम असणार आहे त्याचंही 3s2 3p5 बरोबर की नाही, 3s2 3p5 सेमच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे दोन्ही क्लोरीनला मी जर हे इलेक्ट्रॉन डॉटने दाखवतो, ठीक आहे, पहिल्या क्लोरीनचा सिम्बॉल लिहिला मी प्लस दुसऱ्या क्लोरीनचा मी सिम्बॉल लिहिला. आता हे इलेक्ट्रॉन मी डॉटने दाखवतोय, 7 इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन. समजा 1 2 3 4 5 6 and 7 1 2 3 4 5 6 and 7. मग इनर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन मी का दाखवले नाहीत, का तर ते बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतच नाहीत. त्यामुळं आपण काय कन्सिडर केलेलं आहे, काय सांगितलं होतं तुम्हाला, लेविस अँड कोसेल अप्रोच काय होता, शेवटचं ऑर्बिट सोडून जे काही अलॉंग विथ न्यूक्लियस इनर इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण कर्नेल म्हणणार, पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल म्हणणार, आणि याला म्हणणार आपण आउटर शेल. आणि असे दोन वेगवेगळे पार्टिशन केलं होतं ऍटमचं, कुणी, लेविसने. ठीक आहे. मग आता हा काय करतो पहा, यालाही ऑक्टेट कंप्लीट करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, यालाही ऑक्टेट कंप्लीट करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे दोघं जण काय करतात, दोघं जण म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतात. जसं की क्रिकेट खेळताना पहा, 10 मुलं आली क्रिकेट खेळताय, 5 जणांची एक टीम होते, 5 जणांची दुसरी टीम होते. पण एखाद्या केसमध्ये असं झालं की 11वा मुलगा आला, 11वा मित्र आलेला आहे आपला, त्याला खेळायला तर घ्यायचा आहे, पण 11च्या 2 टीम तयार होऊ शकत नाही. अशा वेळी आपण काय करत असतो, कॉम्प्रोमाइज करतो, त्याला दोन्हीकडून कॉमन काय करत असतो, ट्रीट करतो. त्याने या साईडने बॅटिंग करायची, त्या साईडने बॅटिंग करायची, बॉलिंग द्यायची नाही, त्याला विकेट किपर उभा करायचा. बरोबर की नाही, खेळाय का असं कधी. तसं सेम इथं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतात, याच्याही ऑक्टेटला एकाची गरज आहे, याच्याही ऑक्टेटला एकाची गरज आहे, पण हे इलेक्ट्रॉन यांच्याकडे अवेलेबल नाहीयेत, म्हणून इथं पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू होईल. हा पण एक इलेक्ट्रॉन प्लेस करेल मध्ये, हा पण याचा एक इलेक्ट्रॉन प्लेस करेल. हे झालं म्युच्युअल शेअरिंग, दोघं जण इक्वल शेअरिंग करतायत म्हणून हे म्युच्युअल शेअरिंग आहे, इक्वल शेअरिंग आहे. ओके. आणि एक इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड असं आपण कन्सिडर करतो. मग आता जर आपण कन्सिडर केलं, हा क्लोरीन आणि हा क्लोरीन, यानेही एक इलेक्ट्रॉन दिला, यानेही एक इलेक्ट्रॉन दिला, 7th इलेक्ट्रॉन दिलेला आहे, बाकीचे 6 इलेक्ट्रॉन त्याच्यावरतीच राहणार आहेत, बाकीचे 6 इलेक्ट्रॉन ऍज इट इज राहणार आहेत. मग आता हे दोघांचे कॉमन झाले, मग या क्लोरीनचा आउटर ऑर्बिट जर तुम्ही कन्सिडर करताय तर याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन होत आहेत, म्हणजे याचं ऑक्टेट कम्प्लीट होतंय. सिमिलर याही क्लोरीनचं ज्यावेळी तुम्ही आउटर ऑर्बिट चेक करताय, याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन होत आहेत, का तर शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे, जी पेअर शेअर्ड आहे, इक्वली शेअरिंग झालेला आहे, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही दोन्हीमध्ये कॉमन असेल, आणि दोन्हीमध्ये कॉमन असेल म्हणजे दोन्ही बाजूंनी तुम्ही त्याला काय करणार आहात, काउंट करणार आहात. मग ही जी शेअर्ड पेअर आहे यालाच आपण कशाने दाखवतो, यालाच डॅशने दाखवतो, आणि ह्या डॅशच मिनिंग असतं कोव्हॅलेंट बॉन्ड. या डॅशच मिनिंग काय असतं, कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, राईट डाऊन दिस. डॉट म्हणजेच इलेक्ट्रॉन, वेगळं लिहून घेण्याची आवश्यकता नाहीये. डॉट मीन्स इलेक्ट्रॉन. याला लेविस डॉट स्ट्रक्चर म्हटलं जातं, लेविस डॉट स्ट्रक्चर. अशा टाईपचं जर तुम्ही स्ट्रक्चर काढताय तर याला लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा डॅश नाही दाखवलं जातं बऱ्याच वेळी, लेविस डॅश स्ट्रक्चर असंही म्हणू शकतो. याचे काही फीचर्स सांगू शकता तुम्ही कोव्हॅलेंट बॉन्डचे, जसं की कोव्हॅलेंट बॉन्ड इज, इच बॉन्ड इज रिझल्ट ऑफ शेअरिंग इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक बॉन्ड म्हणजे काय असतो, प्रत्येक बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, इच बॉन्ड मीन्स इट इज द रिझल्ट ऑफ शेअरिंग अ इलेक्ट्रॉन पेअर, शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका इलेक्ट्रॉनची पेअर शेअर करताय म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर शेअर करताय म्हणजे एक बॉन्ड तयार होतो. सो कोव्हॅलेंट बॉन्ड, इच बॉन्ड, इट इज द रिझल्ट ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. इच कंबाइनिंग ॲटम कॉन्ट्रीब्यूट 1 इलेक्ट्रॉन. इच कंबाइनिंग ॲटम, जो कंबाईन होणारा ॲटम आहे, प्रत्येक 1 इलेक्ट्रॉन काय करत असतो तिथं, पर बॉन्ड 1 इलेक्ट्रॉन तिथं कॉन्ट्रीब्यूट करत असतो. अजून काय सांगू शकता, कंबाइनिंग ॲटम्स अटेंड
इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन ते काय करतात, अटेन करतात. पहा इथं जर तुम्ही पाहिलं 287 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. इथं पण सेम 287 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. प्रत्येकाचं ऑक्टेट कम्प्लीट नव्हतं इथं, पण इथं चेक करा, याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये 8 आहेत, याच्याही आउटर ऑर्बिट मध्ये 8 आहेत. 288 आणि 288 हे आर्गॉनचं इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन यांनी काय केलेलं आहे, अचीव्ह केलेलं आहे. हे लिहून घ्या खाली. हे फीचर मध्ये सांगू शकता तुम्ही, कंबाइनिंग ऍटम्स अटेन्स नोबेल गॅस कॉन्फिगरेशन और इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. इट इज क्लिअर? Yes, sir. हेच तुम्ही H2O साठी सांगू शकता का? H2O साठी थोडी वेगळी केस आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन 1s2, ऑक्सिजन 8 हा नंबर आहे त्याचा ऍटॉमिक नंबर. 1s2, 2s2, 2p4. याच्या आउटर ऑर्बिट मध्ये काय आहेत? याच्या आउटर ऑर्बिट मध्ये किती? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आउटर ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग याचा एक इलेक्ट्रॉन तुम्ही दाखवू शकता डॉटने, याचाही एक इलेक्ट्रॉन डॉटने दाखवू शकता. याच्या आउटर ऑर्बिट मध्ये किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. हे 6 इलेक्ट्रॉन दाखवले आपण. 2 + 4 6. हा पण इथं काय करतो, याला एकाचीच गरज आहे ड्युप्लेट कंप्लीट करायला, यालाही एकाची गरज आहे ड्युप्लेट कंप्लीट करायला. पण याला 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायला. म्हणून हा एक या हायड्रोजन बरोबर, एक त्या हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतो. आणि जर तुम्ही रिझल्टंट स्ट्रक्चर पाहिलं तर हे रिझल्टंट स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसणार आहे. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचे असतील, या ऑक्सिजनचे असतील. हे 2 शेअर केलेले इलेक्ट्रॉन या हायड्रोजन आणि या ऑक्सिजन मध्ये कॉमन असतील. हेच स्ट्रक्चर आपण दाखवू शकतो, हायड्रोजन डॅश ऑक्सिजन डॅश हायड्रोजन. आणि ह्या 2 पेअर ज्या असतात ह्या बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, याला लोन पेअर म्हणतात. याला काय म्हणतात? लोन पेअर म्हणतात. ह्या इलेक्ट्रॉनच्या पेअर आपण कशा दाखवू शकतो? पहा कशा दाखवू शकतो इलेक्ट्रॉनच्या पेअर्स. 8 ऑक्सिजन इज इक्वल टू 1s2, 2s2, 2p4. बॉक्स डायग्राम दाखवू शकता तुम्ही. 1s मध्ये 2 आहेत, 2s मध्ये 2 आहेत, ठीक आहे. 2p मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. p मध्ये 3 ऑर्बिटल 1, 2, 3 आणि हा 4th अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अँड अकॉर्डिंग टू अफोबू डायग्राम आपण इलेक्ट्रॉन फिलअप केले. पहिलं ऑर्बिट बॉन्डिंग मध्ये टेक पार्ट करत नाहीये. अकॉर्डिंग टू लेविस इट इज कन्सिडर्ड ॲज अ कर्नेल. न्यूक्लियस आणि पहिलं ऑर्बिट इनर इलेक्ट्रॉन्स कर्नेल म्हणून कन्सिडर केलं. ही आहे आउटर शेल, या लाईनच्या इकडे आहे आउटर शेल. मग याच्या जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची काय असते? व्हॅलेन्सी असते. व्हॅलेन्सी असते म्हणजे ते 2 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतात. 2 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ते काय करू शकतात? सिंगल इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. पण ही एक पेअर आहे आणि ही एक पेअर आहे, ही नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे. याला काय म्हणू शकतो आपण? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असंही म्हणू शकतो आपण, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. किंवा यालाच लोन पेअर म्हणतात. याला काय म्हणतात? लोन पेअर्स म्हणतात. मग ह्या 2 लोन पेअर नेहमी आपण ऑक्सिजन वरती काय करत असतो? दाखवत असतो. सिमिलरली जर तुम्ही नायट्रोजनचं एक्झाम्पल घेतलं, 7 नायट्रोजन 1s2, 2s2, 2p3. मग नायट्रोजनची ही शेल सोडून द्या. आउटर ऑर्बिट आहे 2s2, 2p3. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन. हे 3 इलेक्ट्रॉन कसे असतील? ऑब्व्हियसली अनपेअर्ड असतील. म्हणजे 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तो तयार करू शकतोय. 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तो तयार करू शकतोय. ही झाली याची व्हॅलेन्सी. आणि हे आउटर शेअर मधले, आउटर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन पेअर आहेत. हे काय असणार आहे? लोन पेअर किंवा याला नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणून नेहमी ऑक्सिजनला 3 बॉन्ड असतात आणि त्याच्यावरती एक लोन पेअर आपण दाखवतो. हे 3 बॉन्ड कधी तयार होतील? त्या तिन्ही बॉन्ड मध्ये एक इलेक्ट्रॉन या नायट्रोजनचा असणार आहे आणि दुसरा कोणाचा असणार आहे? ज्याच्या बरोबर बॉन्डिंग होणार आहे त्या ऍटमचा दुसरा. समजा मी तो क्रॉसने दाखवतोय, तर हा दुसरा समजा हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग केलं, अमोनियाचं स्ट्रक्चर तयार झालं, हायड्रोजनचा हा क्रॉसने बॉन्ड झालेला इलेक्ट्रॉन तिथं असतो. ठीक आहे, पाहणार आहे आपण हे डिटेलमध्ये. इट इज क्लिअर? जेवढं झालं तेवढं क्लिअर आहे? सर आलेले आहेत? Okay, so can we stop this session? Best luck to everyone for tomorrow's test.